आज आपण करणार आहे फूड डिलिव्हरी, ते पण घोड्यावरती. आणि आपण आज पब्लिक मध्ये जाणार आहे आणि डिलिव्हरी करणार आहे आजचं फूड आणि बघणार आहे की घोड्यावरती डिलिव्हरी करताना लोकांचं काय रिॲक्शन असणार आहे. घोड्यावरती डिलिव्हरी केल्यामुळे तुमचा बिझनेस 100% वाढणार. त्यात काय खात्री नाही. सर्वात महत्वाचं मला एक टास्क आहे ते म्हणजे घोडा चालवणं. तर आपल्याला पहिला तर घोडा चालवायला शिकावं लागणार आहे, कारण आपण घोडा चालवला अजून एकाकडे जायचं आणि दुसरीकडे आपल्याला घेऊन गेलं लय मोठे राडे होऊ शकते. किती स्पीड, टॉप स्पीड किती जाते? टॉप स्पीड जाईल 80-90 ते. नाव काय तुझं? पायल. पायल आहे का? पायल बेटा मन में लड्डू फूटा. ठीक आहे, चला तर मग आता आपण ट्रायल घेऊया त्याचं. ठीक है बॉस पाय जाणे की माझा हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं. पायच पोची नाही की हे पाय आहे ना, हे असं टाकायचं. फक्त वरती उचला थोडं, पाय ह्यात टाकलं ना, इकडून इथं उभा राहू का मी? हा इथं उभं राहून पाय टाकावं लागतं. अच्छा. जरा जंप आता, जरा जंप. अरे जरा पॅन्ट आपण जरा मोकळी घ्यायला पाहिजे होती. बात तो सही है. तर आता कसं इकडं डावीकडे लिफ्ट करत इकडं वडायचं, दोन्ही जरा थोडासा वडायचं. चला थोडं इकडं, इकडे चल आणि याला ब्रेक मारायचं. तर कसं मारायचं? असं वडायचं फक्त. असं वडायचं का? वडायचं. इकडं चल पायल जगा द्यायले. गजब बेइज्जती है. ब्रेक मारायचा बॉस, ब्रेक. वडा दोन्ही वडा. तर आपण चालवणं वगैरे शिकलाय, तर पुढे आपण जाऊयात आणि काय सीन होत लोकांचे काय रिॲक्शन येतात ते बघूयात. शहजादों के शहजादे, गरीबों के मसीहा तशरीफ ला रहे हैं. अजीम और शान शहंशाह, अजीम और शान शहंशाह. तर आता आपण गेलोत ऑनलाईन आणि आता थोडंसं ऑर्डरचं वेट करूयात आणि बघूयात ऑर्डर कुठली पडते आणि लोकांचं रिॲक्शन बघायला सुद्धा लय एक्साइटेड आहे मी आणि तुम्ही पण आहात मला माहिती. म्हणून आता थांबा व्हिडिओवरती आणि नेक्स्ट ऑर्डरचा आपण वेट करूयात. आता 2000 years later. इंतहा हो गई इंतजार की. तर आपल्याला आपल्या झोमॅटोची पहिली ऑर्डर मिळालेली आहे. तर आता जाऊयात घोडा घेऊन आणि बघूयात रिॲक्शन काय त्या रेस्टॉरंट वाल्यांचं पण आणि कस्टमरचं आणि आपल्या सगळ्या पब्लिकचं. चला तर मग जाऊयात ऑर्डर घ्यायला. आतमध्ये जाऊयात आणि ऑर्डर घेऊयात आणि त्यांना ओनरला बघूयात, विचारूयात की कॉन्सेप्ट कशी वाटते त्यांना. त्याला रिएक्शन घेऊयात. सुबह सुबह तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके ऐसे वीडियो बना रहे हो. दादा ऑर्डर नंबर 3742 ओके. 2 मिनिट टाइम आहे तुम्हाला? 2 मिनिट टाइम आहे. 2च मिनिट तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, बाहेर येऊ शकता? ठीक आहे, तर आपण ऑर्डर कलेक्ट केलेली आहे आपली. जाऊयात आता कस्टमरचे रिॲक्शन बघूयात काय येते. चला. क्या गुंडा बनेगा रे तू? ऑर्डर हाजीर हो. कसं वाटलं का तुम्हाला फर्स्ट टाइम बघून? असं काय फर्स्ट टाइम बघताय? भारी के रे. तर खतरनाक रिॲक्शन आले. पुढच्या ऑर्डरला जाऊयात, बघूयात अजून रिॲक्शन काय ते. हाँ, घोड़े पे चालू हो गया अभी. किलोमीटर है.
आपला घोडा चालून पळून थकला होता, त्यामुळे त्याला पहिला तर खायला दिले केळी. खायला रे खायला तर पुढची ऑर्डर आपण कलेक्ट केलो आहोत. आता जाऊयात नेक्स्ट लोकेशन वरती, त्यांना देऊयात ऑर्डर कस्टमरला आणि त्यांचं रिॲक्शन बघूयात काय येतंय. चला जाऊया. कॉन्सेप्ट कसं वाटलंय झोमॅटोवरती घोड्यावरनं डिझेल सिटीमध्ये म्हटल्यावर फक्त KTM वरती दिसलेलं, खरं सोलापुरात आता काय तर नवीन डिफरंट म्हटल्यावर KTMचं जे घोडा काय तर कन्सेप्ट नवीन वाटायला चांगला. तर दोन डिलिव्हरी करून झालेत. आता आम्हाला भूक लागली आहे, वडापाव खायलो. पार्किंग केलं आपण इथं क्रंच कॉर्नरला आणि आता वडापाव खायलो. लोकांचं रिॲक्शन आहेत, खतरनाक आहेत रिॲक्शन. बॉस, तुम्हाला स्कीम कशी वाटली एकदम घोड्यावरती? खतरनाक, एकदमच खतरनाक वाटता तुम्ही. एकदम नवीनच सारखं दिसतंय एकदम. हे कधी खरंच म्हणजे असं घोड्यावर एकदम झोमॅटो बॉय म्हणजे अनेकपर्यंत कधी पाहिलेलं नाही. एकदम नवीनच विषय आहे एकदम. आणि घोडा पण एकदम धाडस पाहिजे याच्यासाठी. मला तर बोलला असं तर म्हणजे असं हे करायला म्हणजे नाही बाबा. हॅट्स ऑफ दादा तुम्हाला, खतरनाक. थँक्यू सो मच. तर काका, तुम्हाला एक कॉन्सेप्ट कशी वाटली? मी आज एक दिवसाचा झोमॅटो डिलिव्हरी बॉय झालो आणि घोड्यावरती डिलिव्हरी करायला लागलो. मॅच घोड्यावरती डिलिव्हरी केल्यामुळं तुमचा बिझनेस 100% वाढणार, ह्याच्यात काय खात्री नाही. खात्री मला 100% तुमचा बिझनेस वाढणार. घोड्यावर नाविन्यपूर्ण डिलिव्हरी असंच झोमॅटोने सुरू केली तर ह्याच्यापेक्षा जास्त बिझनेस वाढू शकतो. युट्यूब वरती झोमॅटोवर लोकांचा विश्वास आहे आणि बिझनेस मध्ये ते तुमच्यावर विश्वास आहेत. नक्की नक्की तड जाऊन देऊ नका. नक्की नक्की नक्कीच काका. घोड्यावर झोमॅटो डिलिव्हरी बघितल्यावर जरा जरा आश्चर्यच वाटलं. पण झोमॅटो आता गाडीपेक्षा घोड्यावर पहिल्यापेक्षा लवकर पोहोचवेल अशी माझी अपेक्षा वाटते. आणि जरा नवीनच कॉन्सेप्ट वाटली, पण ग्राहकाला बी ह्याचं जरा आकर्षण होईल. जेणेकरून झोमॅटोची डिलिव्हरी फास्ट मध्ये काय इंधनची बचत होईल, जेणेकरून घोड्यावाल्यांना सुद्धा काहीतरी रोजगार मिळेल. नक्की नक्कीच काका. थँक्यू सो मच काका. थँक्यू. इन्शुरन्स काढला की तुम्ही गाड्यावरची, तुम्ही घोडा गाड्याला नाही हो, घोडा परवडत आहे. हा बरोबर आहे. पेट्रोल महाग आहे ना. पेट्रोल महाग झाल्यानंतर घोडा आहे. बरोबर आहे. कसं वाटलं तुम्हाला? एकदम नवीन आहे. एकदम खतरनाक का? एकदम खतरनाक. सोलापूरचे झलक आहे. ओके, धन्यवाद काका. सर्वात उत्तम. पहिल्यांदाच मला वाटतं सोलापुरात पहिल्यांदाच भेटते. पण ऑर्डर करू. घोड्यावरनं जर आपल्याला मिळत असेल, सवारीवरनं जर मिळत असेल तर आम्ही सुद्धा तुम्हाला ऑर्डर देऊ. नक्कीच नक्कीच. काका, तुम्हाला कसं वाटलं घोड्यावरती झोमॅटो बॉय बघून? चांगलं लागा लागलं. चांगलं वाटलं ना? चांगलं लागा लागलं. ह्याच्या आधी बघितलं का नाही? आधी नाही बघितलं. पहिलं बघा लागलं. पहिली बार बघायला. ते नवऱ्या पैशी बघत होता, आता थँक्स. काकाचं म्हणणं नवरदेव पैसे फक्त घोडा बघितला होता, आता झोमॅटो बॉय वाल्याकडे पण बघायला तुम्हाला.
मला असं घोड्यावर बघून तुम्हाला गाडीवर बघून तुम्हाला काय वाटलंय? मी पहिल्यांदा बघितलं बॉस असलं. तुम्ही पण घ्या घोडा मग. नको, आपल्याला परवडत नाही, आपली गाडी परवडते. का बॉस, घोड्याला काय लागत नाही पेट्रोल वगैरे. पण तुला चारा लागते की भाऊ. बात तो सही है. मग चारा परवडत आहे का पेट्रोल परवडत आहे? आता तर त्यांना सांगा, विचारा. तर फायनली आपलं आजचं मिशन पूर्णपणे कम्प्लीट झालंय आणि ह्यामध्ये आपली मदत केलेली आहे सर्वात मोठी म्हणजे पायलने. बाकीच्यांच्या पायलचा विषय माहित नाही की त्यांना धोका दिले काय केले, पण आमची पायलने आम्हाला मदत केली आणि धोका काय दिलंच नाही. त्यासाठी पायलला थँक्यू सो मच.